काय काय परत बोल. आजी मला आधी खाऊ घालते आणि पुन्हा नंतर स्वतः खाते. मला आजीचं लाड येतो पण आजी रागवते. तर काय झालं आजी आहे पण काळजी घेतो. आजी माझी काळजी घेते. आता सचिन काका बद्दल 2 शब्द सांग. जाजीला सचिन जाऊन काका मला खेळवतात त्याच्यामुळे मला छान वाटलं. आणि काय मला लई प्रेम करतात. सचिन काका मला अगदी खूप आजीला जा. प्रेम करतात आणि सचिन काका मला खेळणे आणतात आणि मला घेऊन जातात बाहेर स्विमिंगला ते. आणि मला बाहेर स्विमिंगला घेऊन जाते. आणि काय आणि आहे की मग भरपूर बेळगावात बी मला खूप आवडते. जांभळा तुम्ही आता बेळगावच्या फॅमिलीत आला त्यांचं सगळ्यांचं वर्णन करायचं. बेळगावचे पप्पा कसे आहेत, सचिन काका कसे आहेत, तुझी माऊ कशी आहे, सगळ्यांना तर मला भांडी कसे लावतात ते मला नाही आवडत. माझी भाजी. हे नाही आहे, तू बोललं आंब्याची. आता मी आंब्याची मग ते तुम्हाला शिस्त लागू दे म्हणून सांगतो. आजीचं आता मी हा. काय बोललं, मम्मी तुमची आजीचं. हा, म्हणजे कुठे टूर वगैरे बाबा. ती ना सकाळी मी ते काय धान्य खात होते ना ते खाताना आजीने बोललं हळूहळू खा, जास्त खाऊ नको. तर मला ते थोडंसं वाटलं. आता आता ती दिवशी जेव्हा बारी होती तेव्हा मला आठवण आली होती. वाईट वाईट बोलायला तडपडायला. तेव्हा मी आंबे खात होते. तुमचा पहिला तुम्ही आला होता पहिली वेळ काय होतं तुम्ही तेव्हा आला होता तिकडे बँगलोरला का बेळगावला तिकडे. तेव्हा आंबे खाताना तुम्ही बोललं की सांडू नका ते. हा ते तर सगळेच बोलतात. मग ते काय माऊ बद्दल 2 शब्द वाईट आणि 2 शब्द चांगले. माऊ आम्हाला जेवढं रागवते ना तेवढं प्रेम पण करते. माऊ एकदम म्हणजे अशी स्ट्रिक्ट नाही आहे, अशी मीडियम आहे, अशी लो लो एकदम लिमिटमध्ये, की जर काही वाईट केलं तर रागवेल आणि काही छान केलं तर लाड करेल. आम्हाला आमची मग खूप आवडते. आम्ही बी तसंच आहे. आणि माऊचे वाईट गुण हा एकदा सांगते. हम्म. माऊचे वाईट गुण एकच आहेत, हम्म. ती कधी पण उत्सूची बाजू घेते. ओके. आणि आमची बी वाईट म्हणून वस्तू कधी घेतो का तुझ्याकडे घेतो. आता छोटं बाळ सगळे त्याचीच बाजू घेतील ना. म्हणजे इथे बाजूने मग तुला मगाशी मी प्रेम आता मी जाऊ बघा. हो वाईट वाईट. आजीच्या आजीवर आता मी माऊचं सांगते. जेवढं माऊ आमच्यावर प्रेम करते तेवढंच रागवते. पण माऊ मी माऊ आधी मी माऊचं रागवणं सांगते. हा एकच आहे ते काय सांग की एकच आहे काहीतरी म्हणत होतीस. हुडकाव लागाले बघ. काल काय? वाईट गुण काल तू घरीच नव्हतीस. आमचे वाईट गुण हुडकाव लागाले. काल तू म्हैसूरला गेलतीस. सांग आठवून सांग व्यवस्थित. रात्री जेव्हा मी झोपणार होते तेव्हा तू मला ही घालतेस माहिती. काय घालते? पॅड घालते, डायपर. डायपर घालते. मग डायपर मग घालावं लागेल ना. मग ते गादी घालवीन ना. मी झोपते मग मी विसरून जाते. पण माऊ मला रात्री अरे चांगला गुण ते झोपीतच मग. घालते डायपर. पण मी जागत नाही. हा मग ते चांगला गुण आहे. खेळतात पण तुमची काका कसा आहे. काका बद्दल असं काका बद्दल 2 गुण सांगा सचिन काका सोबत. काका बरोबर. आणि नंतर बेळगावचे आजोबा. नाही आधी सचिन काका बद्दल बोल. हा हा. आधी वाईट गुण मला माहिती आहे. आधी तुम्हाला असं टुचू टुचू मारतात आणि रागवतात. मला माहित आहे ना. मला माहित आहे ना. माझ्याकडे ती हा? रेडिओ मी याच्यावर हे केलेलं आहे. मला माहिती आहे तू ते सांगणार आहे. खरं तुला सांगायचं बी नाहीये असं मला माहिती आहे. नाही. मला माहिती सचिन काकाचं एक रागवायचं. त्याच्यामध्ये माऊ पण उदास झाली होती. काल मी परवा सचिन काका होते तेव्हा मी फोन बघत होते. तर सचिन काका पुढं हा तर
सचिन काका जे होते ना, त्यांनी मी जेव्हा फोन बघत होते त्यांनी फोन बघताना मला रागवलं. त्याचं मला वाईट वाटलं आणि माझा पण फोन घेऊन गेले उचलून आणि कडी पण लावली. हा तू सांग. कडी पण लावली आणि माऊला पण वाईट वाटलं कारण की माऊचे पण फोन घेऊन गेले सचिन काका. तर आम्ही काय केलं, तर आम्ही आजोबाला फोन लावला बाहेरून. तर आजोबा आले, कडी उघडली, मग आम्ही बाहेर गेलो. उनो आणि लुडो सबसिडी आणली आणि आधी आम्ही सापसिडी खेळली. मग आधी लुडो खेळला. सापसिडी आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही खेळली नाही. पुन्हा आवडते, खूप आवडते. पुन्हा आम्ही हे खेळलं, काय उनो खेळला झालं. आणि पुन्हा झोपून गेलो. थोड्या वेळ टीव्ही बघितला, स्लीपी. ठीक आहे आता चला बाय. मग मिटला विषय फोन. तर आता माझ्या आजीच्या बाबतीत मला आंबे आजी खूप आवडते. मोठ्याने म्हण, तिला ऐकू मला आंबे आजी खूप आवडते. ती आमची काळजी घेते. लाडू बनवते, बालुशाही बनवते, गुलाबजामुन ती आम्हाला बनवते. खूप लाड करते. गुलाबजामुन बनवते. गुलाबजामुन बनवते. आम्हाला एवढं लाड करते ना, एकदम मम्माच आहे आमची आंब्याची. आंब्याची माऊ आणि मम्मा तर मम्माच आहे ना, हे आमचे मम्मा आहेत. आणि मग हे सगळे मम्मासारखी काळजी घेतात. तू आणि आंब्याची आम्हाला एवढं लाड करते ना, पण ती तेवढं रागवते. म्हणजे मला ना अजिबात रागवत नाही, पण माहित नाही उत्सुशी काय दुश्मनी आहे आजी मला कधीच नाही रागवत, पण काय माहिती उत्सुशी काय आजीशी दुश्मनी आहे. बरं तू बेळगावच्या